महेंद्र गुरव उर्फ बबनदादा गुरव, राम सावंत आणि सर्व आयोजक या माध्यमातून आणि त्याच परिसरातील रॉनी 11 साठी खेळण्याचा प्रयत्न आणि हा खाली राहतोय थोडासा बॉल. या अगोदरचा बॉल थोडा टप्पा पडल्यानंतर कव्हरला. ₹1000 आहेत. आता मात्र या चेंडूला हेलिकॉप्टर फिरवायचा होता. चेंडू आतोय, शॉट्स खेळले गेला. एक धाव, एका धावेने धाव संख्या टोटल 6. बॉल झाले 4 बॉल 6. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय क्लिंटन. खूप छान पद्धतीने सहज, सुंदर, आनंद, उत्साह, जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. क्लिंटन आपल्या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. स्ट्रायकर बॅट्समन आपल्याला पाहायला मिळत आहेत. समीर पाटकर, पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कट करायचा होता चेंडूला. मग अशी आपण एक चांगला चौकार पाहिला होता पॉइंट आणि बॅकवर्ड पॉइंटच्या मधून. आता मात्र या ठिकाणी आपण पाहतोय या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू डॉट. 5 बॉल धाव संख्या. तर मात्र सरळ मिड ऑफला. यश जाधवसाठी पारितोषिक आहे. हॅट्रिक षटकार, 3 बॉलला 3 आले होते आणि ज्या ठिकाणी कमबॅक केलं होतं संघाने त्यांच्यासाठी पारितोषिक केतन पाटील यांच्याकडून ₹1000 पारितोषिक हॅट्रिक षटकारासाठी. सलग 3 चेंडूवर 3 षटकार. पहिल्या ओव्हरनंतर धाव संख्या 7. चांगली सुरुवात NP स्पोर्ट्स उत्तन या संघाकडून. NP स्पोर्ट्स उत्तन विरुद्ध रॉनी 11 उपांत्यपूर्व फेरीचा सामना. यानंतर सेमीफायनल ज्या ठिकाणी आपण पाहणार आहोत. या सामन्यातील विजेता विरुद्ध सागर शिंदे 11. सागर 11 बंदरपाखाडी गाव जे आयोजक आहेत. काल देखील आपण पाहिलं बंदरपाखाडी या संघाने व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील ओपनमध्ये खेळले होते. मला आठवते नॉर्थ स्टार चषकमध्ये गेल्या वर्षी नाईट टुर्नामेंटमध्ये रॉयल स्टानरला पराभूत करून ते सेमीफायनलमध्ये पोहोचले होते. 3 बॉलला 3 षटकारांची गरज असताना प्रणय कोळीने मारलेले 3 षटकार कोणी विसरणार नाही. त्या अगोदरच्या वर्षी अमित नाईकने 1 बॉलला 5 असताना षटकार खेचला होता. पुन्हा एकदा महिला वर्ग या ठिकाणी येत आहेत, त्यांचं हार्दिक स्वागत. वहिनी, ताई, सर्व आमच्या या ठिकाणी बंदरपाखाडी गावातील महिला. आता मात्र समोरच्या दिशेला थोडासा वेट करून मारलेला, थोडासा पॉज घेतला आणि त्यानंतर बॅकलिफ्ट आपण पाहिली. फलंदाजाची जी स्विंग ऑफ द बॅट. 1 धाव समोरच्या दिशेला. धाव संख्या टोटल 8. दुसरं षटक गोलंदाज दुसरं षटक घेऊन आहे, त्याचं नाव आहे क्लिंटन. अभिषेकने पहिली ओव्हर टाकली होती, क्षमा करा, क्लिंटन नव्हतं. आता मात्र गॅपमध्ये आहे, नाही, खेळाडू आहे केतन भंडारी. खेळाडू बाद होतोय. रिद्धेश परततोय. मोठी विकेट. पहिला दिनेश, त्यानंतर रिद्धेश. पुन्हा एकदा प्रणवला ऍक्शन मध्ये यावं लागेल. शुभम माने सारखा एक युवा टॅलेंटेड सह्याद्री याला आपण पाहतोय. विहान कुठे झाला? काल देखील खूप मजा केली त्याने विहानने. धाव संख्या टोटल मी महेश पाटील आणि गणेश पाटील यांना आउट. कॉट बिहाइंड. पहिल्या चेंडूवर खेळायचा प्रयत्न आणि एक मोठी विकेट. मी विनंती करतोय महेश पाटील आणि गणेश पाटील, आमचे बंदरपाखाडी गाव, संदेश पाटील, हेमंत पाटील, गणेश पाटील, महेश पाटील, सर्वांना विनंती करतोय काही क्षणातच आपल्या या विभागाचे स्थानिक नगरसेवक सन्माननीय बाळा तावडे साहेब यांच्या ठिकाणी उपस्थिती होणार आहे.
तर मी आपणा सर्वांना विनंती करतोय, महेश पाटील, हेमंत पाटील, आपण जेवढे त्या ठिकाणी उपस्थित आहात सर्वांना विनंती करतोय आपण स्टेज जवळ यायचंय. जिंकेल ना त्यांच्याकरिता अतिरिक्त 1000 रुपयाचं पारितोषिक जाहीर केलंय. ते म्हणजे नलिनी पाटील ताई यांच्यातर्फे. जो कुठलाही संघ हा सामना जिंकेल त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक देणार आहे. ओव्हर टू यू राजेश सर. नलिनी पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते ते पारितोषिक दिलं जाईल. या मॅचचा विजेता संघ 1000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद मॅडम. नलिनीताई पाटील यांच्या शुभ हस्ते 1000 रुपयाचं पारितोषिक. गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय क्लिंटन. स्ट्राईकला संदेश चव्हाण. हॅट्रिकची संधी क्लिंटनसाठी. अप्रतिम फटका, पूर्ण बॉटम एंडचा वापर, रूम बनवून खेळलेला फटका. थोडीशी विड्थ मिळाली ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर. चांगल्या मूडमध्ये होतात. बॉलिवूडला आणा थोडंसं, नंतर कोळी गीतं देखील येऊ द्या. थोडंसं नियंत्रणामध्ये खूप धमाल करूया आपण. पुढचा चेंडू क्लिंटनचा समोरच्या दिशेला कॉमेंट्री बॉक्सच्या वरून षटकार. संदेश चव्हाण इज ऑन फायर. व्हॉट अ शॉट डीजे. बाकी आहे. क्लिंटनच्या पहिल्यांदा चौकार, त्यानंतर षटकार. धावसंख्या पुढे जाते. एकूण धावसंख्या आपण पाहतोय 18 धावसंख्या. षटक क्रमांक सुरू आहे दुसरं. शेवटचा बॉल राईट हॅम ओव्हर द विकेट. क्लिंटन टू राईट हँड बॅटर संदेशसाठी. क्लिंटनचा बॉल स्लोअर वन. हा देखील चेंडू कव्हरच्या वरून. शॉट ऑफ द इव्हिनिंग षटकार. व्हॉट अ बॅटिंग संदेश. आहे कारण जिथे बॉल तिथे फटका. असं नाही की बॉलला ड्रॅग करून काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न आहे. कव्हर्सला चेंडू असेल तर कव्हर्सवरून षटकार, जर पॉईंटला असेल तर कट. म्हणजे एक ट्रेडिशनल बॅटिंग आपण पाहतोय, पण तेवढीच दिमागदार बॅटिंग. नक्कीच. पहिला थोडा ऑस्टमच्या बाहेर रूम मिळाला, त्याला कव्हरला मारला, त्यानंतर बरोबर समोर मिळाला. आपल्या कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना लॉंग ऑफच्या वरून. त्यानंतर पुन्हा थोडा बाहेर निघाला. चांगलं बॉडी जर आपण पाहिलं तर बॉडी बॅलन्स पाहायला मिळालं. स्टडी करून जे म्हणतात ना बॅटिंग करतात, ते स्टडी करून बॅटिंग. जसं म्हणतात की चांगली पुस्तकं आणि चांगली लोक लगेच कळत नाही, त्यांना वाचावं लागतं. चांगल्या चेंडूंचा सन्मान आणि खराब चेंडूवर प्रहार. गोलंदाजीसाठी मॅकमिलन गोविंद या अगोदर 7 गडी बाद केले होते एका मॅच मध्ये. तोच समोर आहे समीर पाटकर. पहिला चेंडू मॅकमिलनचा. व्हॉट अ शॉट. टिपिकल स्ट्रोक ऑफ समीर पाटकर. चेंडू सीमा पार. पारितोषिक आलंय. जर सलग 2 षटकार लगावले तर सह्याद्री स्पोर्ट्स यांच्यातर्फे 200 रुपये देण्यात येणार आहेत. आम्हाला नुकताच हितेश रई यांचा फोन आला होता. त्यांनी आम्हाला ही माहिती दिली की जर षटकार आले त्याच्या बॅटमधून तर 200 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मॅकमिलन गोविंद ज्यांनी 8 विकेट कंप्लीट केला होता, त्याच्यावर आता पहिल्या चेंडूवर प्रहार. पण पुन्हा एकदा परफेक्ट स्ट्रोक, क्रिकेटिंग स्ट्रोक. नक्कीच गेले 3 ते 4 बॉलमध्ये खूप चांगलं क्रिकेटमधलं सौंदर्य पाहायला मिळतंय. गोलंदाजी करण्यासाठी तयार मॅकमिलन गोविंद. पुढचा चेंडू ऑफ ब्रेक. अपील केलं जाते, मात्र कुठल्या प्रकारचा परिणाम नाही आहे.
ऑफ ब्रेक होता, जो चेंडू आतमध्ये आला, मात्र लवकर खेळले त्यामुळे बरोबर टायमिंग होऊ शकलं नाही गौरांग. आणि सर मॅकमिलननी सांगितलं दुसरा की या हंगामात मला जेवढी पारितोषिकं फलंदाजीसाठी भेटली नाहीत तेवढी गोलंदाजीसाठी भेटलीत. म्हणजे आजपर्यंत मॅकमिलनचं नाव हे फक्त बॅटिंग करिता आपण घेत होतो, पण आता बॉलिंग पर पण तेवढाच ताकदवर. यावेळेला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने स्वरूप पाटील आहे त्या ठिकाणी, चूक होणार नाही. ही देखील विकेट. ओव्हर टू यू डीजे. गौरांग, ज्या प्रकारचा क्रिकेट आपण पाहतोय, उत्तम जो संघ खेळतोय, मगाशी मी म्हटलं भाईंदरचा असा परिसर एक केशवसृष्टी असेल आणि सौंदर्याने नटलेलं, आणि त्या ठिकाणी एक चांगला बीच देखील आहे समुद्रकिनारी. याबद्दलचं क्रिकेटबद्दल आणि या उत्तनबद्दल काय म्हणशील तू? सर प्रत्येक पावसाळ्यात मी देखील तिकडे बॅटिंग म्हणजे मॅच असते आमची, त्यासाठी आम्ही जातो. गेल्या वर्षी मी तिकडे सुद्धा पारितोषिक मला मिळालं होतं इंडिव्हिज्युअली बॅटिंग करिता. एकंदरीत त्या बीचवर सर 500 ते 1000 माणसं उपलब्ध असतात सर्वत्र. समुद्र किनारी आपण ती मॅच खेळतो आणि ते खेळत असताना जर षटकार लगावलात तर पारितोषिकं अनाऊन्स होत नाहीत, खिशात देऊन जातात. हे उत्तमचं वेड आहे क्रिकेटबद्दल आणि त्यातला हिरो म्हणजे मॅकमिलन गोविंद. नक्कीच आज टेनिस क्रिकेटच्या विश्वावर निश्चितपणे नाव आपण झळकताना पाहतोय. पहिला चेंडू राईट इन अ स्लॉट आणि आउट ऑफ द प्लॉट. कडक सडक पर कडक, जिया धडक धडक षटकार डीजे. या 34, अजूनही 2 बॉल बाकी आहेत. 8 बॉल मधले 4 ते 5 षटकार आले तर या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याचं गणित बदलू शकतं. बघूया, 2 बॉल अजूनही बाकी आहेत. शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू आहे, बॅकवर्ड पॉइंटला एक, कव्हरला एक एक्स्ट्रा कव्हर. स्वरूप आहेत समोर लॉंग ऑफला. लॉंग ऑनला आपण पाहतोय तो म्हणजे अभिषेक पाटील, डीप मिड विकेट. त्यानंतर योन आहे. मॅकमिलनना षटकार मारला तर 200 रुपये सुभाष भोसले यांच्याकडून शुभम साठी. राईट हॅमर द विकेट. षटकाची फुटचा चेंडू. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. बघूया, खेळाडू त्या ठिकाणी येतोय स्वतः मॅकमिलन गोविंद. खेळाडू बाद, गॉन. क्षेत्ररक्षण सजावून घ्या. धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 धावा. अजूनही यानंतर एक षटकाचा खेळ शिल्लक. डीजे माईकचा आवाज थोडा वाढवायचा आहे प्लीज. हॅलो चेक. हॅलो येस. 34 धावा आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. प्रमोद भोसले नवीन फलंदाज. शेवटचा बॉल मॅकमिलन गोविंदच्या षटकाची धावसंख्या 34. या देखील चेंडूवर समोर षटकार. प्रमोद भोसले, बाहुबली हनुमान षटकार. आणि पड थांबा थोड. या ठिकाणी नुकतंच जे पारितोषिक घोषित केलं होतं सुभाष भोसले साहेबांनी की मॅकमिलन गोविंदच्या षटकामध्ये जर षटकार मारला तर पारितोषिक होतं, कारण त्या अगोदर मारला होता शुभमने, त्यानंतर विकेट गेली शुभमची. तर प्रमोद भोसले
यांच्यासाठी हे पारितोषिक आलेलं आहे. सुभाष भोसले यांच्याकडनं 200 रुपयाचं पारितोषिक. प्रमोद नंतर घेऊन जायचं आहे तू. धावसंख्या 40. पुन्हा एकदा आपण जाऊया डीजे कडे. रियॉन बेचरी या ठिकाणी तयार होत है. पुष्पा, वैसे तो नाम तो बहुत कुछ है लेकिन इस खिलाड़ी की पहचान भी बहुत अलग है. नाम है रियॉन. रियॉन बेचरी. 100 रुपये प्रत्येक षटकारासाठी सुभाष भोसले यांच्याकडून. या ओव्हर मधील प्रत्येक षटकारासाठी 100 रुपये गिफ्ट पॅक करून आलेले आहेत. आता एक एक बक्षीस येणार आहेत. या 46 झालेली आहे. गौरंग पहिल्या बॉलवर पारितोषिक आलेले 100 रुपयाचं. काय म्हणशील उरलेल्या ओव्हरमध्ये रियॉनला काय लेन टाकावी लागेल आणि बॅट्समन ज्या पद्धतीने मगाशी तू याचा उल्लेख केलास, कव्हरला चांगला बीट मिळाला, त्यानंतर लेफ्ट ड्राईव्ह पाहिला, समोर षटकार मारला आणि जो टप्पा ओळखून मारतोय त्याला आपण पाहतोय संदेशला. नक्कीच सर, मैदानाच्या आत जेव्हा आपण सह्याद्रीवर खेळतो डोक्यात एकच गोष्ट ठेवायची असते की बॅट आणि बॉलचं फक्त चांगलं कनेक्शन व्हायला हवं. बाकी सर्व काही या मैदानात वरुण देव आपल्याला साथ देतो. आता पहिला षटकार आलाय. पुन्हा एकदा संदेश रियॉन बेचरी त्याच्या विरोधात. एक षटकार तर आलाय. यावेळेला वाईड नक्कीच असेल, ऑफ स्टंपच्या बऱ्याच बाहेर. आणि आता या मॅच मध्ये या शेवटच्या डावात अजून मजा येणार आहे, कारण आता संदेश विरुद्ध रियॉन बेचरी दोन्हीही अगदी तडाखेबंद हे खेळाडू. मैदानाच्या आत एक षटकार तर आलाय. यावेळेला अजून एक स्लोवर वन, बॅक ऑफ द हँड गटर. आपण जर पाहिलं तर पामच्या अगदी साइड वरून हा चेंडू डिलिव्हर केला होता आणि त्याला ओळखण्यामध्ये पूर्ण यश आलेलं नाही आणि त्याचमुळे डॉट बॉल. बघ, या पद्धतीचं जे शैली आहे, कौशल्य आहे, यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागते. गौरांग, हा जो बॉल आत्ताच्या बॉलला षटकार आला तर सुभाष भोसले या ठिकाणी उभे आहेत. ते म्हणतात की या बॉलला जर षटकार आला तो 200 रुपये. या अगोदर प्रत्येक षटकारासाठी त्यांनी 100 रुपये लावलेले आहेत, मात्र या बॉलवर षटकार आला तर 200 रुपये. संदेश चव्हाण तयार. गोलंदाज रियॉन. या देखील चेंडूला गोईंग 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 आउट ऑफ द पार्क. मात्र बघूया पंचांचा इशारा. त्या ठिकाणी व्हॉलेंटियर्स आहेत. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धावासाठी परत आहे. 3 धावा पूर्ण नाही, 2 धावा झालेल्या आहेत, नॉट 3. आणि फिल्डिंग साठी 100 रुपये आहेत सुभाष भोसले यांच्याकडून. क्लिंटन नंतर पारितोषिक घेऊन जायचं आपलं. फिल्डिंग साठी 100 रुपये आहेत. आणि सर ही खासियत देखील आहे उत्तन या संघाची, कारण प्रत्येक वेळेला बीचवर प्रॅक्टिस करतात आणि ते करत असताना वाळूवर बऱ्याचदा ते पडतात सुद्धा. तर त्यांना ते आता भीतीच राहिलेली नाहीये की ग्राउंड कशा प्रकारचं आहे, आम्हाला लागू शकतं. फक्त आपल्या गावाच्या नावाकरिता डाईव्ह करून हा अडवलेला षटकार. चला, 200 रुपये प्रमोद भोसलेच्या या ठिकाणी जमा आहेत. 100 रुपये क्लिंटन साठी आहेत आणि लागोपाठ 2 षटकाराला 500 रुपये सुभाष भोसले. एक अजून 100 रुपये पारितोषिक आपण घेऊ नंतर. सुभाष भोसले यांच्याकडून जे प्रत्येक षटकारासाठी होते त्यातला पहिला षटकार पहिल्याच बॉलला आला होता. संदेश चव्हाण गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत. पुन्हा एकदा रियॉन. क्षेत्ररक्षणामध्ये बदल, कारण समोर आहे तितकाच घातक डेंजर बॅटिंग करतोय. थोडासा अपयशी जरी प्रणव दिनेश जरी ठरले असले तरी सुद्धा हा उभा आहे. स्ट्राईकला तयार. हवा 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 माझी हवा आणि चेंडू जातोय 6 धावांसाठी. षटकार. यस डीजे. या कोहली
रुपये आहेत. आत्ताच्या बॉलवर बॅक टू बॅक 2 षटकार आले तर सुभाषजी भोसले यांच्याकडनं 500 रुपये. या अगोदर 100 रुपये निश्चितपणे मिळवलेले आहेत. प्रमोद भोसले यांच्यासाठी 200 रुपये. क्लिंटनसाठी 100 रुपये आलेत फिल्डिंगसाठी. संदेश चव्हाणसाठी ऑलरेडी 100 आलेले आहेत. आणि या बॉलवर जर षटकार आला तर 500 रुपये सुभाष भोसले यांच्याकडून. 3 बॉल 3 षटकार. केतन पाटील यांच्याकडनं 1000 रुपये. मेडन ओव्हरसाठी 1000. आता मात्र मिस टाइम स्ट्रोक. 1 धाव तर पूर्ण केलेली आहे. बघूया दुसऱ्या धावासाठी जाणार का. आणि जोपर्यंत आणि बघा विकेट गमावली. आणि बघूया पंचांचा इशारा या ठिकाणी. येस डीजे. शिल्लक आणि धाव संख्या 56. जबरदस्त बॅटिंग संदेश चव्हाणसाठी एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करूया. व्हॉट अ बॅटिंग बाय. 25 धावा मात्र कडक तुफानी फटकेबाजी. 7 बॉल मध्ये 25 ज्यामध्ये 4 षटकार. सॉरी 2 षटकार 2 चौकार. 3 षटकार आणि 1 चौकार आपल्याला पाहायला मिळाला. एक कव्हरला, एक समोर, एक ऑन साइडला. शेवटचा नलिनीताई पाटील केतन भंडारीसाठी 500 रुपये. फिल्डिंग एपरसाठी नलिनीताई पाटील यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे केतन भंडारी यांच्यासाठी. आणि बॉल लेग ब्रेक कळलाच नाही टप्पा पडल्यानंतर. बघा म्हणून मगाशी संदेश म्हणत होता की स्ट्राईक मला द्या. हा दोन्ही बाजूला गेला असता. पॉइंटला लेट खेळले असते तर पॉइंटला गेला असता. लवकर खेळून ऑफ साईडला थांबून खेळले असते तर ऑन साईडला गेला असता. हवा चालू आहे. शेवटचा बॉल डॉट. 56 झाले. 57 धावांची गरज. 4 ओव्हरमध्ये 57 करायचे आहेत. केतनला पारितोषिक आहे 500 रुपये. मग टाळ्या का वाजवतो जिल्ह्याला माहित आहे गेले 2 दिवस मेहनत करून केतन भंडारी याला आपण पाहिलं मात्र आज त्याला 500 रुपये लागू झालेत. आणि याचं कारण म्हणजे नलिनीताई पाटील यांनी या ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे. जे पारितोषिक रॉनीत 11ला जिंकण्यासाठी 57 धावांची गरज. सॉरी NP स्पोर्ट्स मी विनंती करतो क्लिंटन आपलं पारितोषिक घेऊन जायचं आहे 100 रुपयाचं. क्लिंटन फिल्डिंगचं 100 रुपये. यानंतर मी विनंती करेन प्रमोद भोसले आणि संदेश चव्हाण आपण देखील यायचं आपलं पारितोषिक घेण्यासाठी. चला NP स्पोर्ट्स लगेच आघाडीचे 2 फलंदाज येऊ द्या. यानंतर आपल्याला मोठे मुकाबले सुद्धा खेळवायचे आहेत. मेगा फायनल देखील आज असणार आहे. जय हनुमान चषक 2025 पहिलं पर्व बंदर पखाडी गाव आणि त्यांचं हे सुंदर असं आयोजन. आपल्या सर्वच मान्यवरांचं देखील मनापासून आभार. पुढील काही क्षणातच आपण महाअंतिम फेरीकडे देखील वळणार आहोत. आणि जय हनुमान चषकातील आपल्याला चॅम्पियन संघ देखील मिळेल काहीच वेळात. एक गाव एक संघ फॉर्मॅटमधून जर आपण पाहिलं तर एका दिशेने बंदर पखाडी सागर 11 हा संघ पुढे सरसावलेला आहे. तर कालच्या दिवसात HR स्पोर्ट्स हा देखील संघ पुढे आलाय. चला प्रॅक्टिस आता होणार नाही. डायरेक्ट मॅचला सुरुवात करतोय आपण. किती टार्गेट आहे बाबू. 57 धावांचं टार्गेट आहे आणि 24 चेंडू आपल्याकडे असतील. सत्तावन्न धावांची आता गरज आहे. या सामन्यात पुन्हा एकदा तीच जोडी अभिषेक आणि मॅकमिलन. अगदी मित्र देखील चांगले आहेत आणि आपल्या गावाच्या नावाकरिता खेळ देखील चांगलाच खेळत आहेत. 57 धावांची गरज आहे. 24 बॉल 57 धावांची गरज. या पुढील मॅच आपण पाहणार आहोत सागर 11 बंदर पखाडी विरुद्ध या मॅच मधील विजेता संघ. 5:40 झालेत. या 4 षटकांकरिता आपल्याकडे फक्त आणि फक्त 16 मिनिटं असणार आहेत.
तरी लगेच हा सामना सुरू करा. पंचांनी आपली भूमिका निभावावी, जे कालपासून अगदी चोख ते निभावत आहेत. 24 बॉल 57 धावांची गरज. मीरा भाईंदर परिसरातील एक दर्जेदार असा संघ म्हणजे NP स्पोर्ट्स उत्तम चौक, नितीन वारे यांचा पुरस्कृत हा संघ आज मैदानाच्या आत आपण खेळताना पाहतोय. आणि त्यांच्या विरोधात आपला स्वतःचा हक्काचा संघ कांदिवली या विभागातील म्हणजेच रोनीत 11. येस, आणि या संघाबद्दल मी म्हणेन की पहिल्यांदाच ज्या पद्धतीने गौरांग एकत्र खेळताना सह्याद्री बॉईज सह्याद्री स्पोर्ट जे नाव होतं पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतंय. संदेश सारखा खेळाडू, देवा आहे, समीर पाटकर, दिनेश, अभिषेक साळवी, प्रणव जगताप, शुभम माने सारखा युवा खेळाडू, प्रमोद भोसले, रोहित, हे सर्व जे आपण पाहत आहोत हे याच परिसरातील सह्याद्री नगर. आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या दिवसात देखील अशा पद्धतीने क्रिकेट खेळले तर नक्कीच तुम्हाला संधी मिळू शकते. कधी कधी आपण म्हणतो की एखादी मॅच आपण हरू शकतो, दुसरी मॅच हरू शकतो, मात्र एक्सपिरियन्स नंतर तुम्हाला देखील संधी मिळू शकते. चला मॅचला आपण करतोय सुरुवात. पंचांचा ऑफिशियल कॉल आलाय. 57 धावांची गरज आहे. 24 चेंडू 57 धावा. अभिषेक पाटील ऑन स्ट्राईक. अभिषेक आणि मॅकमिलन गोविंद अशी ही जोडी. अभिषेक पाटील पहिला चेंडू भिरकावलाय. आकाशात उंच क्षेत्ररक्षक आहेत, पण या वेळेला चेंडू निसटलाय हातून. वायरला मला वाटतं हा बॉल आधारलेला आहे, पण काय आहे ना, चला धावूनच आहे. जरी बॉल वायरला आधारला असला. बॅट हवी आहे का? व्हॉलेंटियर्स बॅट घेऊन जायचे. व्हॉलेंटियर्स लगेच जा, बॅट पोचवायचे मैदानाच्या आत. पुन्हा एकदा झिल्यालाच आपण पाहतोय बॅट मैदानाच्या आत घेऊन जात असताना. काल जेव्हा मी मैदानात सकाळी आलो होतो ठीक 9:30-10 वाजता तेव्हापासून ही व्यक्ती उपस्थित होती आणि आज देखील ते काम करतायत मैदानाच्या आत. त्याचप्रमाणे स्टॅलॉन याचं देखील मी नाव घेईन. स्कोरिंग करत असताना काय चूक स्कोरिंग आपण पाहतोय राजेश सर त्याची, अगदी चूक एकही चूक न होत असताना प्रॉपर डेटा आणि प्रॉपर इक्वेशन आम्हाला सांगतात, त्यांचं देखील नाव घेणं बंधनकारक. आता मॅकमिलन गोविंद स्ट्राईक एंडवर. मॅकमिलन आपल्या शैलीत जास्त शफल करून हा शॉट खेळायचा होता. दिनेश आहेत त्या ठिकाणी. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसराचा प्रयत्न होणार नाही कारण एकाच ऍक्शन मध्ये पिकअप अँड थ्रो. सुंदर कामगिरी करतायत आज रोनीत 11चा संघ. पहिल्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं सर, एकंदरीत 18 डॉट बॉल खेळायला भाग पाडलं होतं रॉयल केबी या संघाला. 60 धावांची जरी गरज होती तरीही 18 चेंडू म्हणजे 3 षटक त्यांनी मेडन हाताळले होते आणि त्याचमुळे रॉयल केबी हा संघ या स्पर्धेतून बाहेर झाला. आता जीवनदान मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अभिषेक पाटील संधी असेल या मॅच मध्ये. यावेळेला संधीचं करतोय सोनं. 200 रुपये मिळवण्याचा पुन्हा एकदा संधी. अजून एक 200 रुपयांचा मानकरी मिळालाय आपल्याला आणि कॅच पकडल्यानंतर थांबतच नाहीये, अगदी पळतच येतोय. टाइम लिमिट आहे मित्रा, 10 सेकंड मध्ये पोहोचायचा किंवा 100 रुपये देण्यात येतील. स्पीड वाढलाय, जोरात आलेत अगदी. निखिल बोत्रे मलिंगा त्या ठिकाणी उपस्थित होते. पुन्हा एकदा सगळ्यांना धक्का बुक्का मारत त्यांनाही कॅच पकडायची होती, पण नशिबात लिहिलं होतं निखिलच्या. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या निखिलसाठी सुद्धा. 200 रुपयांचं पारितोषिक प्रेक्षकांकरिता. अजून एक मोठा बिग हिट. कॅचची पुन्हा एकदा संधी आणि यावेळेला संधी पूर्ण करू शकलेले नाहीत, पण मैदानाच्या आत संधी पूर्ण करतोय तो म्हणजे अभिषेक पाटील. सलगचे 2 मोठे षटकार. उत्तमचा ब्रँड मॅकमिलन आणि त्याच्या सोबत त्याची ही पूर्ण टीम आज कामगिरी करते मैदानाच्या आत. आता लगेचच मीटिंग बोलावली गेली आहे रोनीत 11 या संघाने, कारण आतापर्यंत जेव्हा वाटत होतं सगळं काही सुरळीत चाललंय तेव्हाच अभिषेक पाटीलने गेअर बदलले आणि ऑल्टो गाडीला अगदी फरारीमध्ये कन्वर्ट केलं आणि षटकारांची आता भाषा बोलू लागलाय. 2 मध्ये 2 आलेत. अजून एक जर षटकार आला तर अभिषेक पाटील सुद्धा 1000 रुपयांचा मानकरी ठरेल केतन पाटील यांच्यातर्फे, जे लंडन वरून आपली मॅच पाहतायत. कालपासून अगदीच पारितोषिकांची लय लूट ज्यांनी केली आहे तेच म्हणजे क्रिकेट प्रेमी असं व्यक्तिमत्व केतन पाटील. थेट लंडन वरून म्हणजे अगदीच UK या विभागातून ते आपली मॅच पाहतायत. फोर्स 1 YouTube लाईव्ह या YouTube चॅनल वरून थेट प्रक्षेपण.
2 मध्ये 2 षटकार तर आता आलेत. तिसरा आला तर 1000 रुपयाचा मानकरी ठरेल. तिसरा देखील येतोय का? हा देखील निघून गेलाय. गोइंग अँड गॉन. 3 बॉल 3 षटकार. अभिषेक पाटील करिता सुद्धा आता 1000 रुपये येणार आहेत. काय फलंदाजी. पहिल्या चेंडूवर जरी एक चान्स होता झेलचा, पण वायर लकीत बॉलला आदळली आणि त्यामुळे संधी मिळाली आणि आता 1000 रुपयांचा मानकरी ठरतोय अभिषेक पाटील. धाव संख्या 20. धावा 4 चेंडू आणि 20 धावा आपण पाहतोय. अभिषेकच गोलंदाज, अभिषेकच फलंदाज. या वेळेला काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न, लेग स्पिन हाताळायचा होता. पंचांचा निर्णय काय येईल याची वाट पाहतोय आपण. अरे नो बॉल. वाईट बॉलचा इशारा. आता नक्कीच प्रेशर मध्ये दिसत आहेत आपल्याला अभिषेक, पण बॅटिंग करणारे अभिषेक अगदी फॉर्मात, कारण 3 चेंडूंमध्ये 3 षटकार लगावलेत. यावेळेला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून चालला यष्टीरक्षकाच्या मागे. प्रमोद होते त्या ठिकाणी. चांगला एफर्ट. एक धाव तर पूर्ण झाली आहे. दुसऱ्याकरिता सुद्धा निघालेत आणि वेवर्ड थ्रो, दिशाहीन थ्रो आपण पाहिला आणि अजून 2 धावा आता ऍड होतील. धाव संख्या पहिल्या षटकात आतापर्यंत 23. एका षटकाची होते समाप्ती. बिनगडी बाद 23 धावा. येस डीजे. बदलणार आहे. आता शेवटचे 18 चेंडू आणि 34 धावांची गरज असेल. 23 आता लगावल्या गेल्यात. 23. शुभम आलाय आता नवीन गोलंदाज. शुभम थोडं स्पीडअप करायचंय मित्रा. टाइम लिमिट पाळत आपण सामने खेळतोय. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे, ज्या ठिकाणी आता एका षटकाच्या अखेरीस 23 धावा लगावल्या गेल्या आणि आता 18 बॉल 34 धावांचं लक्ष्य. इक्वेशन 18 बॉल्स अँड 34 रन्स रिक्वायर्ड. प्रेक्षक देखील आता सज्ज झाले आहेत झेल पकडण्याकरिता, कारण मॅकमिलन गोविंद आहे बॅटिंगला. यावेळेला काय सुंदर चेंडू, बॉलचा टप्पा आणि त्यानंतरची गिरकी. पहिलाच बॉल येतोय डॉट. मॅकमिलनला काही समजेल उमजेल तोपर्यंत बॉल डॉट निघून गेला. आता 17 बॉल 34 धावांची गरज. ही ओव्हर फार महत्वाची, हे षटक फार महत्वाचं. मेक और ब्रेक ओव्हर, कारण या षटकात जेवढ्या धावा येतील त्या फार डिसायसिव्ह असणार आहेत या पुढील मॅच मध्ये. क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा बदलला जात आहे आता मॅकमिलन करिता. एक अतिरिक्त खेळाडू आता लेगच्या दिशेने वाढवला गेलाय, कारण मॅकमिलनची बॅटिंग शैली पाहत असता गोलंदाजाने हेरलंय की जास्त फटके काऊ कॉर्नर लॉंग ऑनच्या दिशेने येतील. वळूया पुन्हा एकदा मॅचकडे. 17 बॉल 34 धावा. यावेळेला मिस टाइम. शुभम स्वतः पळतोय बॉलच्या खाली. पाहूया ही कॅच होईल का. नाही. एक धाव तर पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजरित्या कंप्लीट. खूप लांबवरून क्षेत्ररक्षक पळून आले होते, पण नो मॅन्स लँड मध्ये हा बॉल जाऊन लँड झाला आणि त्याचमुळे आता 2 धावा. पुन्हा एकदा समीकरण बदलेल. धाव संख्या झाल्या तर म्हणजे 25. आमचे प्रेक्षक देखील मॅचचा आणि गाण्यांचा आनंद घेत आहेत. डान्स आपण त्यांचा पाहू शकतो. अगदी जोश आणि जल्लोष. बंदर पखाडीच्या गावात जय हनुमान चषकाचा हा थरार. यावेळेला समोरच्या दिशेने खेळलेला फटका जास्त टाइम तर झाला नाहीये. अभिषेक आहेत त्या ठिकाणी आणि धाव कंप्लीट होती म्हणजे फक्त 1. आतापर्यंत शुभमची गोलंदाजी या षटकात अगदी टॉप नॉच.
मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय फलंदाजांना. वळूया पुन्हा एकदा मॅच कडे, ज्या ठिकाणी शुभम या षटकात अगदी उत्कृष्ट अशी कामगिरी करतोय. वाह काय चेंडू, अगदी निरुत्तर हा बॉल, बॉलचा टप्पा आणि त्यानंतर गर्रकन गिरकी घेतली आहे. अभिषेक पाटीलला काहीच कळलं नाही. डॉट बॉल, महत्वाचे डॉट बॉल येत आहेत या षटकात. यावेळेला पुन्हा एकदा गुगली हाताळली होती, पण यावेळेला हेरलं होतं. बॉलचा टप्पा, बॉलची पिचिंग आणि बॉलचा स्पिन याला पाठवलंय सीमारेखा पार. जय हनुमान चषक चौकार अभिषेक पाटीलच्या बॅटमधून. येस डीजे. गेल्या मॅच मध्ये देखील 13 बॉल 27 धावांची गरज होती आणि तीच मॅच फिनिश देखील केलेली. आणि आता पुन्हा एकदा तेच समीकरण, 13 चेंडू 27 धावा. हा जर बॉल डॉट आला किंवा जर या बॉलवर मोठा फटका आला तर दोन्हीही संघांकरिता एक जमेची बाजू असेल. दोलायमान स्थितीमध्ये आता हा सामना. 13 चेंडू 27 धावा. यावेळेला दांडी गोल, फर्निचर डिस्ट्रॉय. आपला पेट अँड स्ट्रोक खेळायचा होता अभिषेकला, पण तो करता आला नाहीये पूर्ण. आणि शुभम स्ट्राइक्स. अभिषेक पाटील बॅक टू द पवेलियन. एक वर्चस्व आता कायम करताना, पण मैदानाच्या आत आता अजून एक धडाकेदार फलंदाज विपुल माल्या. गेल्या मॅच मध्ये जेव्हा 12 बॉल 27 ची गरज होती, हाच तो फलंदाज होता. त्यांनी लागोपाठ षटकार लागत असताना 3 षटकार लगावले होते आणि तो सामना देखील जिंकवला होता. चला लवकर रोनी 11 थोडा स्पीडअप करा. पंच प्लीज लक्ष द्यायचंय, थोडा फास्ट करायचंय. सागर 11 बंदर पखाडी आला असेल तर लगेचच विवेक आपला सर्वांना कॉमेंट्री बॉक्स कडे बोलवतोय. सर्वांनी यायचंय. सागर 11 बंदर पखाडी. यानंतर आपली मॅच आहे या सामन्यातील विजेत्या संघासोबत. बंदर पखाडीचे खेळाडू आले असतील तर लगेच या. आपली स्पर्धा आहे आणि आपण डिले करू शकत नाही. देवा आता आलाय गोलंदाजी मार्कवर, ज्यांनी पहिल्या सामन्यात फक्त आणि फक्त एका धावेचा षटक हाताळलं होतं. देवा नवीन गोलंदाज. प्रेक्षक सुद्धा सामन्यांचा आनंद घेताना दिसत आहेत. सकाळपासूनच आज या मैदानात गर्दी आपण पाहतोय. 12 बॉल 27 धावांची गरज. एका ठिकाणी रोनी 11 म्हणजे आपला लोकल संघ आणि त्यासोबत मीरा भाईंदरचा एनपी स्पोर्ट्स. ओहो नो लुक शॉट. यावेळेला षटकार आणि झेल. यायचंय प्रेक्षक, लगेच यायचंय धावत. 10 सेकंद आहेत ना तर 100 रुपये देण्यात येतील. त्यांचं नाव आहे आणि आता अमृता सारखेच ते अगदी ताजे तवाने एका बाटलीत दिसतात आपल्याला. ज्यांच्याकडे कॅश आहेत ते मला वाटतं नाही आहेत, तर झेल पूर्ण नाही झाला मला वाटतं. सर काय वाटतं? नाही मिळणार. चेहऱ्यावरती स्माइल देखा बघा तुम्ही, असं वाटतं मोठी लॉटरी लागलेली आहे. आणि सर मैदानाच्या आत आपण जर नीट बघितलात ना तर मॅकवेलननी बॅटिंग करण्याआधी बॅटला चुंबन घेतलं होतं. म्हणजे तेव्हाच मला कळलं होतं की आता काहीतरी मॅक नवीन करणार आहे आणि तेच केलं. षटकार आलाय आणि पुन्हा एकदा मॅच मध्ये शिरकाव करतो एनपी स्पोर्ट्स उत्तान. यावेळेला बऱ्याच बाहेर ऑफ स्टंपच्या वाईट बॉलचा कॉल, म्हणजे आता समीकरण पुन्हा बदलेल. आता 11 चेंडू आणि 20 धावांची गरज. मी म्हटलं होतं मैदानाच्या आत उत्तनचा ब्रँड, प्राईड ऑफ उत्तन गाव, उत्तन चौक, मॅकवेलन गोविंद आहे. संघ जरी आज पूर्ण नसला तरी कशा प्रकारे लीडरशिप करावी हे त्याने आज दाखवून दिलंय. पहिल्या मॅच मध्ये बॉलिंग आणि आता त्याची फलंदाजी.
पुन्हा एकदा कावळामध्ये आलाय. कावळ्याला देखील कळलंय झेल पकडल्यानंतर 200 आहेत म्हणून तो देखील आपली जागा पकडतोय. 11 बॉल 20 धावांची गरज. पारितोषिक आता दिलं गेलंय प्रेक्षकाला, पण लगेच वळूया सामन्याकडे. 11 बॉल 20. या वेळेला ब्लाइंड स्ट्रोक करायचा होता मॅकमिलनला. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. 10 चेंडू आणि 20 धावा. 10 बॉल 20. पाहूया कोण काढेल कोणाचे पीस. आता नक्कीच महत्वाचा हा सामना. गौरांग सगळे येतात, मात्र साई कुठे आहे? गेला साई कुणीकडे? हा आहे हात दाखवतोय तो, म्हणतो मी आहे. 750 रुपये आज त्याच्याकडे आहेत. 10 बॉल 20 धावांची गरज. फुल टॉस होता या वेळेला आणि पंचांनी काय दर्शवलंय? ये क्या हुआ? नो बॉल आहे का? येस नो बॉल. आणि रनआउटची देखील संधी होती. म्हणजे आता फ्री हिटची संधी. खर्च कितीही करा, बँकेतून पैसे कट होणार नाहीत, फक्त रनआउट होऊ नका. पुन्हा एकदा समीकरण आता बदलेल. विपुल माल्ले ऑन स्ट्राईक. मोठे फटके त्याच्याही बॅटमधून आपण पाहिलेत. मॅकमिलन तर आहेच नॉन स्ट्रायकिंग एंडला. या मॅच मधील विजेता संघ खेळणार आहे बंदर पकाडी सोबत. यावेळेला ऑप्शनच्या बऱ्याच बाहेर अपील झाली आहे. पंच पाहूया काय निर्णय देत आहेत. दोन्ही संघ आपण कितीही भांडण करा, ते करणार जे त्यांनाच वाटतं. चला, रोनित 11चे समर्थक असतील तर एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. आपला संघ खेळतोय मैदानाच्या आत. आता देवा कमबॅक करून देतोय आपल्या संघाला. फ्री हिटचा तो बॉल होता. आता 9 चेंडू 18 धावांची गरज. विपुल माल्ले आणि मॅकमिलन गोविंद. आपले मच्छीमार मित्रांची ही पूर्ण कम्युनिटी आणि त्यांचाच हा संघ. अगदी मेहनती आणि आज मेहनत करावी लागेल. 9 बॉल 18 करिता. या वेळेला बॅटची खड, बॉल समोरच्या दिशेने. मिस टाइम आणि 1 धाव. आता पुन्हा एकदा समीकरण बदलेल. 8 बॉल आणि 17 धावा. मॅकमिलन गोविंद ऑन स्ट्राईक. 8 बॉल 17. प्रेक्षकांना आता विनंती आहे, सर्वांनी आपली पोझिशन घ्या. मलिंगाला वेगळं काही सांगायची गरज नाही, कारण चष्मा घालून तो आधीच तयार आहे. 400 झाले आहेत त्याच्याकडे जमा. आठ चेंडू 17 धावांची गरज. जय हनुमान चषक, बंदर पकाडी गाव, सह्याद्रीचं मैदान, जॅम पॅक प्रेक्षक. जिथे जागा मिळेल तिथे आज प्रेक्षक बसलेले आहेत. 8 बॉल 17 धावा. देवा बॉलिंग मार्कवर सज्ज. ओहो, अजून एक फटका आलाय. हा देखील जाईल मैदानाच्या बाहेर. जा घेऊन या, मी फक्त षटकार मारणार. मॅकमिलन गोविंद, ट्रेडमार्क 6. येस डीजे. चला, खाशील तर होशील. पुन्हा एकदा आपण त्यांची आता एक ॲडव्हर्टायझिंग करूया. नक्कीच ज्याला कोणाला मेजवानी हवी असेल, मटण असो, चिकन असो, भाकरी असो, सर्व आपल्याकडे योजना आहे. अंडी आहेत. ज्यांना कोणाला आता संध्याकाळची वेळ देखील झाली आहे आणि रविवारचा दिवस देखील आहे. आपण सर्वजण सुज्ञ आहात. ज्याला कोणाला ती फॅसिलिटी हवी असेल, खाशील तर होशील स्टॉलवर नक्कीच उपस्थिती दाखवा. आणि आता मैदानाच्या आत मारशील तर स्टार होशील, ही उपयोजना आता चालू आहे. तीच करत असताना पुन्हा एकदा चुंबन घेतलंय बॅटचं. मॅकमिलन गोविंद यांनी षटकार आलाय. अजून एक बैठक, घुटना टेक, तमाशा देख, षटकार, चेंडू सीमारेषा पार, बेगेट. येस डीजे.
आता 5 धावांची गरज, चेंडू असतील 6 आणि मॅकमिलन वैयक्तिक आता बॅटिंग करतोय. स्टेलॉन आम्हाला कळवतील. 22 धावांवर वैयक्तिक फलंदाजी करतोय उत्तनचा ब्रँड मॅकमिलन गोविंद. सागर 11 बंदर पखाडी आपल्याला बोलवलं जात आहे. लगेच या, जे माझे मित्र बसलेत त्या ठिकाणी. येस दर्शन, यायचंय सर्वांनी या. यानंतर आपली मॅच आहे. 6 बॉल 5 धावांची गरज. विपुल माल्या ऑन स्ट्राइक. चला संदेश, सामना लगेच सुरू करायचंय. 5 बॉल 6. या मॅच मधील विजेता संघ खेळ सागर 11 बंदर पकाडी सोबत. शॉर्ट बॉल होता यावेळेला. शॉर्ट बॉल पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. डॉट बॉल, डॉट बॉल. आता 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. आणि हा जर सामना जिंकला रोनित 11नी तर भोसले साहेबांतर्फे 2000 रुपये देण्यात येणार आहेत. आणि नलिनीताई पाटील यांच्यातर्फे अतिरिक्त 1000 रुपये देण्यात येतील. पण त्याकरिता 5 धावा तुम्हाला रोखाव्यात लागतील. त्याकरिता संदेश आता प्रयत्न करतोय. फलंदाजी तर चांगलीच केली होती, आता गोलंदाजी. समोरच्या दिशेने बिग हिट, कॅचची संधी नाही. यावेळेला लगान पिक्चरचा सीन झालाय. चेंडू निघून चाललाय हाताला लागून. 6 धावा. आणि अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजे एनपी स्पोर्ट्स उत्तन. चला रायनल लगेच टॉस करीता आणि विवेक भंडारीला देखील आमंत्रित करेन टॉस साठी. ओव्हर टू यू डीजे.